आज आपण बघणार आहोत MH22 परभणीचा असा फेमस मूगवडा। चला तर मग पटकन रेसिपी सुरू करू। तुम्ही हा व्हिडिओ कोण्या शहरातून पाहत आहात तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या सोम व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत गाड्यावर बाहेर जसे मिळतील तसे मूगवडा कसा बनवायचा, परभणीचा फेमस मूगवडा। तर त्यासाठी मी तर रात्रभरासाठी उडदाची डाळ 1 वाटी भिजत घातली होती, मुगाची डाळ पण 1 वाटी भिजत घातली होती आणि शाबू अर्धी वाटी भिजत ठेवला होता रात्रभरासाठी। आता भिजून तयार झालेला आहे आणि इथं मी लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि 2-4 मिरच्या पण घेतलेल्या आहेत इथे। चला मग आता आपण आपली रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग आता रेसिपी मी सुरू करते। आता मुगाची डाळ आणि उडद पाहू शकता अशी मिक्सरला लावून घेतलेले। आता पातेल्यामध्ये काढून घेते। तर इथे मी आता या मिरच्या काढून घेते आणि यामध्ये कढीपत्ता पण ऍड करते आणि थोडे जिरे, अर्धा चमचा जिरे, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि हे पण मिक्सरला वाटण फिरवून घेते। इथे असं वाटण पण तयार झालेलं आहे आपलं। आता हे डाळी घेते इकडं, तयार करून घेतलेलं वाटण आता डाळीमध्ये ऍड करते। तर यामध्ये टाकून देते कांदा। तुम्ही मिरचीचे कट करून टाकले तरी पण चालतं, ठेचा करून टाकलं तरी पण चालतं। मी ह्यामध्ये काढून घेते कारण मी छोटं पातेलं होत आहे। आता यामध्ये टाकून देते बेसन पीठ, आणि चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये ऍड करते। थोडी हळद, यामध्ये थोडं पण पाणी घालायचं नाही, यामध्येच मिश्रण आपलं तयार होतं। तर यामध्ये घालायचं शाबू, नाही घातला तरी पण चालतं, घातला तरी पण चालतं। मिक्स करून घ्यायचं। इथे संपूर्ण मिक्स करून तयार झालेलं आहे। थोडे बनवून घ्यायचे असतात, नाहीतर याला पाणी सुटतं। आता मी गॅसवर कढई ठेवून तेल गरम होईल तोपर्यंत आपण याचे वडे बनवून घ्यायचे। असं यामधला एक छोटा गोळा घ्यायचा लिंबा एवढा आणि याचे असे वडा बनवून घ्यायचा। तुम्ही लहान मोठे कसे बी बनवू शकता। हे पाहू शकता असं। आता गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवते। त्यामध्ये तेल टाकून ते कढईत तेल पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपला वडा सोडून देते। 1-1, 2-2 वडे तुम्ही तळून घ्यायचे। जास्त जर घेताल तर त्याला चिटकवून एकमेकाला बसतील।
हलक्या हलक्या हाताने याला खाली वरती करून घ्यायचं. आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पाहू शकता अशी कुरकुरीत तळायला पण सुरुवात झालेली आहे. वडे तळून तयार आहेत. आणि यांना काढून घेते. कुरकुरीत आपले मूगवडे तयार आहेत. आता सांगायची तर गरजच नाही कशासोबत खायची, तर असं गरम गरम कढी सोबत किंवा दह्यासोबत कशा पण सोबत खा किंवा तसेच खा. काय मस्त लागतात ना. कशी वाटली मग मूगवड्याची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि मूगवडे खात राहा. कुरकुरीत आपले मूगवडे तयार आहेत. आता सांगायची तर गरजच नाही कशासोबत खायची, तर असं गरम गरम कढी सोबत किंवा दह्यासोबत कशा पण सोबत खा किंवा तसेच खा. काय मस्त लागतात ना.